नमस्कार. नीता पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भातले सगळे व्हिडिओ आपण पाहत असाल आणि तुम्हाला त्याचा काही फायदा होत असेल, तुम्ही ते यूज करत असाल, तुमचा प्रवास तुम्ही सुरुवात केली असेल अशी मी आशा करते. अ, आज आपण ग्रॅटिट्यूड वॉकविषयी बोलणार आहोत. तर ग्रॅटिट्यूड वॉक म्हणजे काय? आणि तो कसा करायचा, कधी करायचा, कुठे करायचा, का करायचा? अ, याच्यावर थोडा आपण प्रकाश झोत टाकूयात. ग्रॅटिट्यूड म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आभार व्यक्त करणे. वॉक म्हणजे चालणे, आभार व्यक्त करत चालणे. अ, आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत, ज्याचा आपण उपभोग घेतो आहोत, अ, त्या सगळं त्या सर्व गोष्टींसाठी आपण ग्रेटफुल असणं फार महत्त्वाचं आहे. हे आपण आपल्याच एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, ग्रॅटिट्यूड विषयीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर निसर्ग हा एक असा जादूगर आहे, की त्याच्या सानिध्यामध्ये आपण प्रफुल्लित होतो, आपण उत्साहित होतो आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड वॉक करतो, तेव्हा तर आपल्याला फार त्याचा छान अनुभव मिळतो. अ, तर मला जेव्हा हे समजलं होतं ग्रॅटिट्यूड वॉकविषयी, तेव्हा मी जिथे राहते आता, तिथे जवळच एक गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये मी रोज सकाळी पहाटे अ, फिरायला जात होते. तर मला हे कळायच्या आधी मी अशीच फिरायला जात होते. जेव्हा मला हे कळालं, की हे किती गरजेचं आहे ग्रॅटिट्यूड वॉक. नुसतं चालत जातो आपण. तर आपण त्यावेळेत काय विचार करायचं, काय बोलायचं आहे, कशा पद्धतीनं बोलायचं हे जेव्हा मला समजलं, तेव्हा त्याचा मी वापर केला आणि त्याचा मला फार फायदा झाला. आपण जाणते-अजाणतेपणाने आपलं दैनंदिन जो दिवस रुटीनचा असतो, तो जेव्हा घालवत असतो, तेव्हा निगेटिव्हलीच आपण विचार करत, आपल्या माइंडमध्ये आपण कधीच ठरवून कधीच आपण निगेटिव्ह विचार करत नाही, की माझं कसं वाईट होईल आणि माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम येतील आणि माझ्याशी कोण भांडणं करेल, असं आपण ठरवून विचार नाही करत आहे. आपल्या आतमध्येच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्येच ह्या सगळ्या गोष्टी सतत चालू असतात, की यानं कसं बोललं, त्यानं कसं बोललं, ह्या इतक्या गोष्टींचं आपल्या आतमध्ये सगळं सतत संभाषण चालू असतं ना, आपल्या सबकॉन्शियस माइंडचं आपल्यासोबत. तर त्या गोष्टी होतच राहतात. म्हणून तरी आपण काही गोष्टी ठरवून अवेअरनेस पणाने ठरवून काही गोष्टी आपण दैनंदिन दिनचर्येमध्ये करणं खूप गरजेचं आहे. आपण ग्रॅटिट्यूडविषयी एक व्हिडिओ आपला पाहिलेलाच आहे. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे, की ग्रॅटिट्यूड करणं किती गरजेचं आहे, आभार व्यक्त करणं किती गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये इतक्या अमर्याद गोष्टी आहेत, की ज्याद्वारे आपण आभार व्यक्त करणं इतकं गरजेचं आहे. आपल्याकडे इतक्या गोष्टी आहेत, की ज्याचा आपण विचारही नाही करत आहे. अ, जसं की आपल्याला इतके सुंदर डोळे आहेत, जे आपण ही सृष्टी पाहतो. ज्यांना डोळे नाहीत त्यांना विचारा त्याचं काय महत्त्व आहे. आपण कानाने ऐकतो, आपल्याकडे कान आहेत. आपण दोन्ही पायावर चालतो, ज्यांच्याकडे पाय नाही आहेत त्यांचा विचार करा. आपल्याकडे 2 हात आहेत त्याचा विचार करा. किंवा आपला लाईफ पार्टनर आहे. आपली हेल्थ चांगली आहे, आपल्या किडन्या चांगल्या आहेत. आपल्या आयुष्यामध्ये इतक्या गिफ्ट स्वरूपात आपल्याला गोष्टी मिळालेल्या आहेत. आपण त्याचा कधीच विचार करत नाही, त्याचा कधीच कदर करत नाही आणि त्याच्यासाठी आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. आपण कधीच आपल्या पायांचा विचार केलाय का आपण, की या पायांमुळे तर मी चालू शकतो किंवा माझ्या शरीराचा पूर्ण भार सांभाळू शकतो, धावू शकतो. आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी असतात. आपलं घर असेल, आपली गाडी असेल, आपले नातेसंबंध असतील, आपल्याकडे असणारा पैसा असेल, आपल्याकडे छान-छान कपडे असतील, ज्या गोष्टी असतील, त्याचा आपण कधीच विचार करत नाही आणि त्याच्याविषयी कधीच कृतज्ञता भाव ठेवत नाही. तर याविषयी आपण एक व्हिडिओ आपला बघितलेलाच आहे. तर हेच ग्रॅटिट्यूड वॉक आपण करायचं आहे. तर तुमच्या आसपास जवळपास जिथे गार्डन असेल, जर तुम्हाला गार्डनला जायला जमत नसेल इतक्या सकाळी किंवा काय, तर तुमचं गॅलरीमध्ये तुम्ही झाडं लावलेली असतील किंवा तुमच्या घराजवळच्या समोरचा जो रस्ता असेल, तुम्ही जाता-येता तिथे जर वॉकला तुम्ही जात असाल रोज अ, किंवा संध्याकाळी जात असाल, तर तेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा तुम्ही फेरफटका मारत असता, तेव्हा तुम्ही अ, फार मनापासून तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीचे आभार माना ज्या तुमच्याकडे आहेत. कारण त्या गोष्टी असल्यामुळे तुमचं आयुष्य किती सुखकारक आहे, की तुम्हाला कष्ट काही न करता इतक्या गोष्टी मिळालेल्या आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल राहायला हवं. तुमच्या आयुष्यामध्ये इतकी सुंदर नाती आहेत. तुमचे जर आई-वडील असतील, जे तुमच्यावर किती प्रेम करतात, तुमचा लाईफ पार्टनर असेल,
किंवा तुमच्या मैत्रिणी असेल, तुमचे मित्र असतील, तुमच्यावर प्रेम करणारी ती प्रत्येक व्यक्ती असेल, तुमचा नवरा असेल, तुमची पत्नी असेल, तुमच्या किंवा तुमची मुलं असतील, त्या सुंदर गोंडस मुलांच्याकडे पहा, तुम्हाला किती छान फील येईल, की मी किती नशीबवान आहे. कारण एकेकांना मुलं होत नाहीयेत, एकेकांचे आई-वडीलच वारलेले आहेत, एकेकांचा लाईफ पार्टनर वारलेला आहे किंवा सोडून गेलेला आहे, डिव्होर्स झालेला आहे. अशा व्यक्तींचा विचार करा. आपल्या आयुष्यात प्रत्येक जी गोष्ट आहे, जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण धन्यवाद दिलं पाहिजेत. आपल्याकडे काम करणाऱ्या येणाऱ्या बायका असतील, आपल्याकडे गाडी धुवायला येणारा, कचरा उचलणारा, वॉचमॅन असेल, लिफ्ट असेल, आपल्याकडे दूध द्यायला येणारा भैय्या असेल किंवा आपल्याकडे ट्युशन घ्यायला येणारे किंवा आपले टीचर असतील, आपल्या मुलांचे टीचर असतील. त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या ऑफिसमधले आपले बॉस असतील, आपल्या आजूबाजूचे कलीग्स असतील, आपल्याला हेल्प करणारी प्रत्येक गोष्ट असेल, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याकडे भाजीवाला, रिक्षावाला किंवा आपल्या मुलांना स्कूलमध्ये पोहोचवणारा बसवाला किंवा रिक्षावाला, त्या सर्वांना आठवून त्या सर्वांच्या प्रती तुम्ही इतकं ग्रेटफुल असणं इतकं गरजेचं आहे. हे तुम्हाला जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, की आपल्या आयुष्यामध्ये इतक्या सुंदर गोष्टी आहेत, ज्याच्याबद्दल आपण खरंच आभार व्यक्त करणं किती महत्त्वाचं आहे. कारण आपला मानवी स्वभाव आहे, की आपण नेहमी आपल्याकडे जे नाही आहे, त्याच्या संदर्भातच आपण विचार करत असतो. जे आपल्याकडे आहे, त्याचा आपण विचार करत नाही. तर जे आपल्याकडे आहे, त्याचा विचार करा आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जा. कुठेही तुमच्या टेरेसवरती जर तुमचं गार्डन असेल किंवा तुमच्या दारासमोर जर तुमचं गार्डन असेल, रस्त्यावरती झाडी सुंदर असतील किंवा बगीचा असेल कुठे आजूबाजूला, तर तुम्ही तिथे जा आणि एकदम डीप ब्रीथ करा आणि तुम्ही त्या गोष्टी फील करा, की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सुंदर इतक्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला किती महत्त्वाच्या आहेत, किती बेनिफिशियल आहेत त्या गोष्टी, की अ, त्या त्या गोष्टीमुळे तुमचं आयुष्य किती सुखकारक आहे. आणि त्या गोष्टींचा विचार करत करत तुम्ही जेव्हा चक्कर मारत असता, तुम्ही फिरत असता, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये, तेव्हा तुम्ही त्या गोष्टींविषयी आभार व्यक्त करा. आणि बघा तुमचं आयुष्य किती सुंदररित्या बदलायला लागेल. कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेव्हा तुम्ही अशा गोष्टी चा वापर करता, अंमलात अशा गोष्टींचा तुम्ही विचार करता, तेव्हा त्या गोष्टी डबल फास्ट लगेच पटकन आपल्याकडे त्या गोष्टी डबल स्वरूपात येतात. कारण निसर्गामध्ये ह्या युनिव्हर्समध्ये ही इतकी ताकद आहे मोठी, की त्या ब्रह्मांडामध्ये लवकर पोहोचण्यासाठी. तर की तुम्ही निसर्गात जेव्हा फिरायला जाल, तेव्हा तुम्ही खुल्या वातावरणामध्ये निसर्गाचा, युनिव्हर्सचा, ब्रह्मांडाचा तुम्ही आभार व्यक्त करा आणि त्याला उद्देशून तुम्ही ही गोष्ट बोला, की मी खूप खुश आणि आभारी आहे, की माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे ही गोष्ट आहे, की मी खूप खुश आणि आभारी आहे. माझ्याकडे हे पाय आहेत, त्यामुळे मी चालते, मी धावते. अ, किंवा माझ्याकडे हात आहेत म्हणून मी काम करते. माझ्या बाळाला मी उचलून घेते. मी कोणालाही हेल्प करते. माझ्याकडे जो पैसा आहे त्याच्यासाठी थँक यू. माझ्या लाईफ पार्टनरसाठी थँक की तो मला इतका सपोर्टिव्ह आहे, मला इतकं समजून घेतो, माझ्यावर इतकं प्रेम करतो, माझं इतकं कौतुक करतो, माझ्या गोष्टी ऐकतो वगैरे, वगैरे. तुम्हाकडे ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही सर्व गोष्टींसाठी रोज तुमच्या दारामध्ये जर दूधवाला येत असेल तुम्हाला दूध द्यायला, तर तुम्ही दूधवाल्याचे आभार मानलेच पाहिजेत. कारण तुमचा तो 15 मिनिटं, अर्धा तास तुम्ही दूध आणायला जर तुम्ही त्या डेअरीमध्ये किंवा शॉपमध्ये कुठल्या दुकानात जर जात असाल, तर तुमचा जाण्या-येण्यामध्ये जो वेळ वाचतो, तो किती महत्त्वाचा आहे, की तुम्ही दरवाजा उघडल्या तुमच्या दारात दुधाची पिशवी किंवा दूधवाला द्यायला येतो. किती ही गोष्ट किती महत्त्वाची आहे ही तुमच्या गोष्ट लक्षात येते का? तुम्ही याचा कधी विचार केलाय का? किंवा तुम्ही बसला तुमच्या मुलांना सोडायला जेव्हा जाता तेव्हा तुमचा वेळ गाडी असेल तर गाडीवरून किंवा चालत तुम्ही जात असता. पण तोच रिक्षावाला किंवा बसवाला तुमच्या दारात येत असेल तुमच्या मुलांना न्यायला अगदी सुरक्षितपणे, तर तुम्ही याचा विचार केलाय कधी? की याच्यासाठी तुम्ही किती आभार व्यक्त करण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचा तुम्ही विचार करा. जे आहे तुमच्याकडे, पण तुम्ही त्याच्याकडे कधीही लक्ष दिलेलं नाही आहे. त्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचा विचार करा आणि खुल्या मनाने, खुल्या दिलाने तुम्ही त्या निसर्गामध्ये जाऊन तुम्ही ग्रॅटिट्यूड वॉक करता फिरता तुम्ही त्याचे आभार माना. त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या हेल्थसाठी मागा, तुमच्या केसांसाठी मागा, तुमच्या डोळ्यासाठी मागा, तुम्ही श्वास घेताय त्या श्वासासाठी मागा. त्या प्रत्येक सिंगल गोष्टीसाठी तुम्ही आभार व्यक्त करा. तुम्ही जितके आभार व्यक्त कराल तितक्या स्वरूपात त्याहूनही डबल तुमच्याकडे त्या गोष्टी परत येतील आणि त्या इतक्या भरपूर घेऊन येतील तुमच्याकडे त्या गोष्टी, की तुम्ही तुमची लिस्ट संपणार नाही. ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याची तुमची जी लिस्ट आहे ती संपणार नाही. त्याच्यात अजून भर पडत जाईल.
आणि हे मी वाचलेली आहे ही गोष्ट आणि ऐकलेली पण आहे, की तुम्ही आभार व्यक्त करा. तुमच्याकडे भरपूर गोष्टी येत राहतील तुम्ही आभार अजून व्यक्त करण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी थांबवाल, आभार व्यक्त करणं आणि तक्रार करत राहाल, तेव्हा तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याही तुमच्याकडनं हिरावून घेतल्या जातील. तर तुमच्याकडं ज्या गोष्टी आहेत त्या हिरावून घ्या तुम्हाला गमवायच्या आहेत, की तुम्हाला हव्या त्या गोष्टी परत मिळवायच्या आहेत, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि तुम्ही हे टेक्निक नक्कीच वापरा. कारण या टेक्निकमुळे मी माझ्या आयुष्यामध्ये फार बदल करून घेतलेला आहे. मी 6 महिने कंटिन्युअसली हे टेक्निक वापरत होते आणि माझ्या आयुष्यामध्ये इतक्या मिरॅक्युलसपणे ह्या गोष्टींचा भर पडत गेला की त्यामुळे मी खूपच माझ्या आयुष्यात असणाऱ्या गोष्टी मी मिळवत गेले. थँक आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खुश राहा. खुश राहणं फार महत्त्वाचं आहे. खुश राहा. थँक